शुभ सकाळ मित्रपरिवार. आज आहे दिवस 26वा आपल्या हँडमेड ब्लॉग चॅलेंजचा. मी हुशार मी फ्रेश वगैरे तर आधीच झालेलो आहे. तर मम्मीसोबत घरी जाऊया. मम्मीची मीटिंग आहे. तसं मी पण विक्रोळीला जातो. 8 का 8:30ची ट्रेन आहे. तर आता आपण लगेच निघूया, स्टेशनला पोहोचू. बिचारा त्यांच्याकडे तिकीट काढायचे पैसे नसल्यामुळे तुम्ही बघू शकता ते चालत चालले ट्रॅकवरून. तरी गावातली ट्रेन तुम्ही बघू शकता थोडी वेगळी आहे मुंबई लोकलपेक्षा. त्याचं स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. तर ह्याच्या पुढच्या प्लॅटफॉर्मवर आपण उतरायचं आहे. तर आता आम्ही उतरण्याच्या ह्याच्यात आहे, बट सिग्नलमुळे उतर आता ट्रेन चालू झाली की बघू शकता. गावाच्या ट्रेनसारखी आहे, आपल्या मुंबई लोकलसारखी नाही आहे. तर आता आम्ही दिवाशिष्टवरून चाललो विक्रोळीला. आता आपण लगेच चालू ट्रेन आली आहे. विक्रोळी स्टेशनवरून आता आम्ही चाललो आहे खायला. आम्हीला भूक लागली. तर आई आणि मी सत्कार हॉटेलमध्ये आलो आहे. AC साईडला जातो आहे. आम्ही मम्मी बघू शकता ते चला तर माझी पावभाजी आलेली आहे आणि आईचा ऑनियन उत्तप्पा तुम्ही बघू शकता. तर मस्त की खाऊन आता तुम्ही बोलतो आई दरवेळेस प्रमाणे काय उचलायला दिलं आहे, विकत घेतलं आहे नवीन आपल्या नवीन घरासाठी. आई ते चालतं तुम्ही बघू शकता. तर आता आपण डायरेक्ट जाऊयात. वजन आहे आत्ता जस्ट घरात पाऊल ठेवलं. पहिला पण फ्रेश होऊन गेलं. ह्याच्यामुळे मला थोडंसं आपल्याला लागलं देखील आणताना घरी. आता मस्तपैकी आपण घरी आलेलो आपल्या फ्रेश म्हणजेच आंघोळ करून घेतली कारण की बाहेरून आलेलो. तर आता त्यानंतर एक कमेंट आलेली मला राहुल पाटील म्हणून, की त्यांनी बोललं आहे नवीन घराची होम टूर द्यायला. तर ती आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये एका व्हिडिओमध्ये आपण देऊच नक्की. म्हणजे पूर्ण घर तुम्हाला दाखवतो माझं काय आहे कसं आहे पूर्ण. तर आता मी जेवला तर नाही कारण की पावभाजी खाल्लेली आहे. मम्मीने देखील उत्तप्पा खाल्लेला आहे. आता जेवला तर नाही आहे. तर त्यासोबत आज बघूया. आज गुड न्यूज म्हणजे आपला दुर्वा पाटीलचं ॲडमिशन झालेलं आहे माझ्या कॉलेजमध्ये. त्या दिवशी सरांचा कॉल आलेला की सगळं अप्रूव्ह झालं आहे, फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहिलं आहे. तर आपण थोड्या दिवसात ते आपण करून घेऊ. तर सर बोलवतील. स्वयं बागल आलेलं आहे स्वतःसाठी. काय आणलं आहे बागल? चिकन टिक्का चिकन टिक्का रोल आणला आणि माझ्यासाठी गपचूप तिकडे स्प्राईट ठेवलं आहे त्यांनी. बागलने आल्या आल्या कार्यक्रम ओके केलेला आहे तुम्ही बघू शकता. मस्तपैकी स्प्राईट पूर्ण पाडवलेलं आहे शेक करून करून. तर लादी पुसतोय बागल. तर स्वयं बागलचा आपण फॉर्म भरलेला आहे, खुश झाला आहे. बागल आज काय पार्टी आहे? आयला तो डायरेक्ट पार्टी दिलेली आहे भावाने आपल्या. सगळे खालसामध्ये येणार आहेत. सगळे खालसेन बनायचा प्रयत्न चालू आहे सगळ्यांचा. दुर्वचा तर झालाय, आता बागल पण चालू आहे. तो बघा आता झार रॉक घेतलेली आहे बागलने. स्वयं पण आलेला फॉर्म भरायला घरी. तो पण खालसाला ट्राय करतोय. तर त्याचा ऑलमोस्ट होईल वाटतंय मला पण. त्याची पण वाटतं काहीतरी सेटिंग वगैरे टाईप ऑफ आहे. आता बघूया काय फॉर्म वगैरे भरून दिला त्याला. BSc CS ला त्याला ॲडमिशन हवं होतं. तर आता बघूया फॉर्म वगैरे तर सगळं सबमिट केलं आहे. आता लिस्टमध्ये लागेल किंवा सेटिंगनी काम होतं आहे का बघूया. त्यासोबत ऑलमोस्ट विक्रोचे सगळे स्टुडंट्स खालसालाच आहे भाई. पूर्ण कॉलेज विक्रोच्या स्टुडंट्सनीच भरलं असं मला. विक्रोचे पब्लिक जास्त खालसामध्ये आहेत. फर्स्ट इयर सेकंड इयर TY ज्युनियर कॉलेजवाले पण आहेत. माझ्या इथे राहतात तो पण एक दोन लोक खालसामध्ये आहेत. तर पूर्ण क्राऊडेड आहे बाबा. बागल तर जसं की तुम्ही बघितलं, बागल तर बोलला आहे थार वगैरे गेला रे. खालसा लागला. आता बघूया काय होतं आहे कळेलच. हा मी मस्त लॅपटॉप करून बसलो आहे. गंधाचा कॉल आलेला. गंधार आणि सगळे तिकडे झुडिओला गेले शॉपिंगला. मी दीदीला बोललो माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट दे. आणि नाही तर दीदी बोलली तिकडे शूज एवढे चांगले नव्हते, मला शूज हवेत वाईट. आणि म्हणू शकता आता मी ते शोधतो आहे आपलं फ्लिपकार्ट ॲमेझॉनवर कुठला चांगला आहे. कारण की मला थोडं साईजमध्ये प्रॉब्लेम येतो कधी कधी. मला पाय थोडासा छोटा आहे म्हणून. तर आता आपण बघू शकता. तर लॅपटॉपला मी बाजूला ठेवलं आहे कारण की मला जसा हवा आहे व्हाईट शूज तसा अजून सापडला नाही. कारण की मी खूप घाईघाईमध्ये शोधतो आहे. आपण नीट रिसर्च वगैरे करून आपण शोधू, भेटेल मला हवा तसा. तर आता मी घेऊन बसलो. सगळे डॉक्युमेंट्स काढले आहेत, माझी पूर्ण फाईल काढली डॉक्युमेंटची.
कारण की उद्या इफ गर्दी नसेल तरच आपण कन्सेशन काढूया, कारण की आमच्या कॉलेजमध्ये खूप गर्दी असते कन्सेशनला. तर प्रिवियस मागच्या याचं तिकीट आहे माझ्याकडे, त्यासोबत हे डॉक्युमेंट्स लागतात, आधार कार्ड लागतं आणि त्यासोबत फी रिसिप्ट कॉलेजची. तर ही तर आम्ही काढून आपण एका साईडला ठेवूया. नंतर आपण हे सगळं बॅगमध्ये ठेवू आणि मग उद्या गर्दी नसेल तरच काढू, नाही तर नको. लेक्चरच्या आधी किंवा नंतर आपण ते कसं होतं ते उद्या आपण बघूया. आणि उद्या आपल्याला कुर्ल्याला देखील जायचं आहे. आता वाजले संध्याकाळचे 7:30. तर तुम्ही गोष्टाल वातावरण अजून काळोख देखील पडला नाही आहे. 7:30चं तुम्ही वातावरण बघू शकता. मस्त क्लाउडी वेदर झाले, रंगच वेगळे आहेत, पिंकिश टाईप ऑफ आहेत. कारण की आज सकाळी वाटतं पाऊस पडला. माझे मित्र देखील बोलले, बागल वगैरे बोलवते, खूप सारा पाऊस पडला इकडे. आम्ही तिकडे होतो बोईसरला, पण नव्हता पाऊस तेव्हा तिकडे, म्हणजे कडक ऊन होतं. आणि मी कांजूरला येईपर्यंत तेव्हा पण कडकच ऊन होतं कांजूरपर्यंत. विक्रोळीला मग नंतर सकाळी 12पासून वाटतं कडक ऊन चालू झालं. त्यानंतर पाऊस पडलेला नाही आहे. आज रात्री बघूया पाऊस पडतोय का. तर पहिला आता आपण दिवा लावून घेऊयात. 7:30 वाजले. छानसा दिवा लावलेला आहे, बघू शकता तुम्ही. खूप दिवसांनी मोठ्या दादाचा कॉल आला. म्हणजे तो माझा खरं तर चुलत सक्का नाही आहे, बट मी त्याला असं मोठा भाऊ म्हणून मानतो. म्हणजे सौरभला आता आपण भेटायला जाऊया. त्याने खूप दिवसांनी कॉल केला आहे. तो माझ्या आधी जुन्या बिल्डिंगमध्ये राहायचा, आता तो शिफ्ट झाला टागोरनगरला. इट्स बीन 2 इयर्स तो शिफ्ट झाला, पण आमचं बॉन्डिंग एकदम तसं आहे. तर आपण त्याला भेटायला जाऊया. आणि मग नंतर तो भेटला की कापाकापी म्हणजे होतेच. तर बघूया काय खायचं आहे, तर जाऊयात. चला टागोरनगरला आपण चालतच जाऊया, कारण की आता स्टेशनला फार गर्दी असेल. उगाच ऑटोनी जाऊन तिथे 10-15 मिनटं घालवण्यापेक्षा चालत मी डायरेक्ट टागोरनगरला पोहोचेल, तर तो तिकडेच भेटेल. चला पुढातून जाऊया, कारण की त्या पलीकडे जायचं आहे हायवेच्या. आता आपण लगेच जाऊ. चला चालत बघू. तर आता तुम्ही बघू शकाल ब्लॉग पण काढू दिला नाही आहे सौरभनी. तो बघा लाजतोय, एवढा आळशी आहे, त्याला जेवण भेटत नाही घरात, इथेच पडलेला असतो कोमलमध्ये. बघ, तर ही जी पहिली डिश आहे. आता ह्याच्यानंतर बघूया काय काय आहे. डोक्यात खूप साऱ्या गोष्टी आहे, काय काय खायचं आहे. आम्ही लिस्ट करून आलो आहे. आता बघूया किती कापायचं आहे सगळं. पहिला पासवर्ड लपवतो आहे सौरभ, बट पहिला हे खाऊन झालेलं आहे आमचं, तुम्ही बघू शकता. तर आता आपण जाऊया डायरेक्ट मिल्कशेक प्यायला. तर आज सौरभचं इंट्रोमध्ये एवढं कौतुक ऐकून सौरभने मला पावभाजी आणि मिल्कशेक दिलेलं आहे. सौरभने काय मागवलं सौरभ? तरी त्याला ब्लॉसम हवा होता, आता मी त्याला माझा ब्लॉसम. ज्यादा बोल रहा है बहुत. आता सौरभला कापून आता मी जातोय त्याला सोडायला, आणि मग नंतर आपण जाऊया घरी. तर मस्तपैकी दादाला भेटून आणि दादाला कापून आपण डायरेक्ट जाऊया घरी. आता मी लिफ्टमध्ये खूप थकलोय, चालत आलोय एवढं. आता आपण लगेच फ्रेश होऊया. जेवायचं काय अजून कन्फर्म नाही, तर बघू. पोट तर भरलेलं आहे, तर बघूया. तर आज मी जेवणार नाही आहे. आजीने खूप फोर्स केलं मला, 10 ते 15 वेळा ती बोली जेव. माझं पोट फुल आहे पावभाजी आणि त्या मिल्कशेकमुळे. तर आता आपण झोपून घेऊयात. 11:30 वाजले, तर उद्या लवकर उठून कॉलेजला देखील जायचं आहे. तर असेच नवीन कंटेंट ब्लॉग्स तुमच्यापर्यंत पोहोचायचा नक्कीच प्रयत्न करेन. आता ब्लॉग आणि यातला लाईक शेअर सबस्क्राईब केलं असेल नक्कीच करून ठेवा. आज होता दिवस 26वा. आपल्याला 100 डेज ब्लॉग चॅलेंज देखील पूर्ण करायचं आहे. तर आपल्यांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. शुभरात्री, बाय बाय.